आणि यानंतर बातमी आहे एका फसलेल्या सरकारी योजनेची। पशुसंवर्धन विभागाकडून अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन मजुरांना जोडधंदा मिळवून देत त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष घटक योजना राबवली जाते। आणि या योजनेअंतर्गत जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्ध उत्पादनासाठी गाय, म्हैस आणि शेळीचं वाटप केलं जातं। मात्र वर्धा जिल्ह्यात गेल्या 5-6 वर्षात या योजनेमध्ये शेतकऱ्यांची सातत्यानं फसवणूक होत असल्याचं गंभीर प्रकरण समोर आलंय। शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीच्या गायी, शेळी देण्याच्या नावाखाली भ्रष्ट अधिकारी आणि पुरवठादार संगनमत करून कमी दर्जाची, कमी दूध देणारी किंवा आजारी मरतुकडी गाय आणि शेळ्यांचं वाटप करतात। वर्ध्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आजारी गाय आणि शेळी दिल्यामुळे एकतर काही दिवसांनी गायींचा, शेळीचा मृत्यू झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय, नाहीतर आजारी प्राण्यांवरती उपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून कोणतीही मदतच मिळत नसल्यामुळे खासगी डॉक्टरांचा खर्च या अल्पभूधारक शेतकऱ्यांना डोईजड होऊन अनेक शेतकरी कर्जाच्या चक्रव्यूहात अडकलेत। त्यामुळे वर्ध्यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेत सहभागी झालेले मात्र फसवणूक झालेले अनेक शेतकरी सध्या कर्जबाजारी होऊन आर्थिक अडचणीतच अडकले। दरम्यान पशुसंवर्धन विभागाची ही विशेष घटक योजना नेमकी काय आहे, ती कशी काम करते पाहूया। एससी आणि एसटी साठी पशुसंवर्धन विभागाची ही विशेष योजना आहे। पशुपालनाद्वारे अल्पभूधारक भूमिहीन शेतमजुरांचं उत्पन्न वाढवण्याचा यामागे उद्देश आहे। योजनेअंतर्गत 2 दुधाळ गाई किंवा 2 म्हशींचा गट किंवा 10 शेळ्या मिळतात। जनावरांसाठी 75% शासकीय अनुदान आणि 25% लाभार्थींचं योगदान मिळतं। आणि असंच काहीसं एक प्रकरण वर्धा जिल्ह्यातील पिपरी पुनर्वसन गावात घडलंय। दर्शना थूल या भूमिहीन महिलेच्या कुटुंबानं शेळी पालनासाठी पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेत 25% रक्कम भरून 10 शेळ्या घेतल्या। मात्र पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेळी पुरवठा करणाऱ्या पुरवठादारासोबत मिळून फसवणूक केल्याचा थूल कुटुंबाचा आरोप आहे। आजारी शेळ्या थूल दाम्पत्याला देण्यात आल्या। शासनाकडून मिळालेल्या आजारी शेळ्यांमुळे थूल यांच्या गोठ्यात असलेल्या इतर शेळ्यांनाही गंभीर रोगाची लागण झाली। मात्र अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही। काही दिवसांनी शासकीय योजनेत मिळालेल्या शेळ्यांसह थूल दाम्पत्याच्या गोठ्यातील 24 शेळ्या एकानंतर एक मृत्युमुखी पडल्या। आधीच कर्जाच्या विळख्यात आलेल्या थूल कुटुंबाचं यामुळे 1.5 ते 2 लाखांचं नुकसान झालंय। पशुसंवर्धन विभागाच्या भ्रष्ट कारभार आणि बेजबाबदार वागणुकीमुळे थूल दाम्पत्याच्या मुलीला पैशानभावी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता आला नाही असा आरोप करण्यात आलाय। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सध्या आम्ही वर्धा जिल्ह्यातील पिपरी पुनर्वसन गावात आहोत। पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेअंतर्गत जे अनुसूचित जातीचे शेतकरी आहेत, कुटुंब आहेत, त्यांना जोडधंदा मिळावा, त्यांचा उत्पन्न वाढावा यासाठी शेळ्यासुद्धा दिल्या जातात। 10 शेळ्या आणि 1 बोकड जो आहे तो दिला जातो। आपल्यासोबत थूल दाम्पत्य आहेत। दर्शनाताई, मला सांगा, तुम्हाला या योजनेत किती शेळ्या मिळाल्या होत्या, केव्हा मिळाल्या होत्या आणि नंतर तुमच्यासोबत काय झालं? आम्हाला या योजनेमध्ये 10 बकऱ्या मिळाल्या होत्या आणि 30 मार्च 2023 मिळाल्या आणि त्याच्यानंतर आम्ही 30 मार्चला बकऱ्या आणल्या घरी, 10 बकऱ्या आणल्या घरी बकऱ्या आणल्याच्या नंतर आम्हाला काही 2-3 दिवसांनी त्या बकऱ्या बिमार पडल्याच्या नंतर 1 बकरी बिमार पडली, 2 बकरी बिमार पडली। तिसऱ्या बकरीला आम्ही सालोडला इथं घेऊन गेलो, ते दवाखाना आहे तिथं घेऊन गेलो। त्यांना म्हटलं आमच्या आणखी बकऱ्या बिमार पडल्या, तुम्ही घरी चला। तर ते म्हटले नाही, म्हणे आम्ही घरी नाही येऊ शकत। मग बकरी तिथे त्यांच्या समोरच मेली। म्हटलं PM करा, तर PM पण त्यांनी केलं नाही। मग आम्ही घरी आणली, तिला फेकून दिली। मग नंतर परत पुन्हा अजून मग घरी येऊन एक बकरी बिमार पडत गेली। मग घरच्या बिमार पडल्या खूप साऱ्या बकऱ्या। तुम्हाला ज्या शासनाच्या योजनेमध्ये ज्या शेळ्या मिळालेल्या होत्या त्या आजारी होत्या आणि त्यामुळे तुमच्या घरच्या शेळ्या आधीच्या जे होत्या ते आजारी पडले? हो, त्या आमच्या घरच्या बकऱ्या आजारी नाही होत्या, त्या बकऱ्या आजारी होत्या। देतानीच खोपडे सर जेव्हा होते तिथं, खोपडे सर, तिके सर होते, तेव्हा आम्हाला एक लंगडी बकरी दिली आणि बिमार होती ती। तेव्हाच म्हटलं सर, म्हटलं आम्हाला ही बकरी पाहिजे नाही, म्हटलं हे बिमारही आहे आणि लंगडी पण आहे। तर त्यांनी आम्हाला जबरदस्तीने म्हणजे दिली ती बकरी। आम्ही नाही म्हटलं तरी पण त्यांना जबरदस्तीने वजन झालं
झालं, मग असं झालं, मग पैसे भरा तुम्ही, पैसे भरल्यावर मग परत आणखी दुसरी बकरी देतो. मग आम्ही म्हटलं आमच्याजवळ पैसे नाही, आम्ही आधी 17,000 भरून टाकलो. म्हटलं आता कुठे पैसे आले, म्हटलं आमच्याजवळ. आम्ही ते पैसे न भरता मग त्यांनी ती बिमार बकरी दिली. आम्ही घरी आणली. घरी आणल्याच्या नंतर हा सगळा प्रकार घडला. तुमच्याकडच्या किती शेळ्या मेल्या आणि शासनाकडून जेवढ्या मिळाल्या होत्या, एकंदरीत तुमचं नुकसान किती झालं? एकंदरीत आमचं 1.5 ते 2 लाखाचं नुकसान झालं आणि आमच्या बकऱ्या कमीत कमी तरी 23 ते 24 बकऱ्या मेल्या. म्हणजे शासनाकडून 10 मिळाल्या, त्या मेल्या आणि सोबत तुमच्याकडची. घरच्या पण मेल्या आणि सोबत ज्या मिळाल्या शासनाकडल्या त्या पण मेल्या. जेव्हा शेळ्या आजारी पडत होत्या, उपचारासाठी सरकारी डॉक्टर येत नव्हते? नाही, सरकारी डॉक्टर आले नाही होते. आम्ही गेलो होतो बकरी घेऊन, त्यांना म्हटलं चला तर नाही. मग शेवटी काय झालं का, आम्ही जो आमच्याकडे बकरी आम्ही तर काढायचं म्हटलं, आम्ही कॅश घेतली होती एका व्यक्तीकडून की हा बोकडा आम्ही तुम्हाला देऊ म्हटलं. मग तो बोकडा आमचा मोठा त्यात मरण पावला. मग मला पायाखालची जमीन गेली, कारण का माझ्या 12वीचं मुलीचं शिक्षण चालू होतं. मग म्हटलं अशा बिमार पडते. मग मी ऑफिसला गेली तर शिवाजी चौकामध्ये, तिथं मग ते सरांना भेटलं. म्हटलं सर असा प्रकार घडून राहिला, काय करायचं आता. मग त्यांनी आम्हाला थोडीशी मदत केली, म्हणून औषध पाणी वगैरे दिलं, पण ते घरी नाही आले. मग हा प्रकार वाढत गेला, खूप वाढत गेला, जास्त वरत गेला. मग एके दिवशी दीपक भाऊंना मी फोन केला. मग त्यांनी म्हटलं सर म्हटलं आपल्या घरी असं होऊन राहिलं, म्हटलं मदत कोणीच करत नाही. मग दीपक भाऊ यांनी आम्हाला मदत म्हणून मग ते तिथं भेटले, त्यांना तिकडचे सर त्यांना भेटले, त्यांना घेऊन त्यांची टीम घेऊन घरी आले आपल्या घरी येऊन. मग त्यांनी ते आपल्या असे जसे आता बांधून आहे बकऱ्या, तशा आपल्या बकऱ्याला मग त्यांनी लसीकरण केलं. लसीकरण करताच तुरंत मध्ये सेकंद न गमवता, पूर्ण टीमच होती त्यांची, सेकंद न गमवता तुरंत त्यांच्या समोर अशा पटापटा पूर्ण बकऱ्या मेल्या. सगळ्या बकऱ्या मरून गेल्या त्यांच्यासमोर. मग माझं तर मग सगळं म्हणजे हे होऊनच, म्हणजे मला तर काही सुचलंच नाही काय करावं आणि काय नाही. म्हणजे विचारच नाही, हारला पूर्ण विचार सर तेव्हा माझा. मुलीच्या शिक्षणाचे जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण झाले का काही? नाही झाले सर, नाही झाले, काहीच नाही झाले. मग शेवटी मग तिला मग आम्ही असंच शिकवतो आता फायनलला आहे ते. आणि मुली एवढ्या हुशार आहे का तुम्ही बघून जा, घरात माझ्या घरी अशा 20 ते 25 ट्रॉफ्या लागून आहे, दोन्ही पण मुली. अभियांत्रिकी इंजिनिअरिंग मध्ये नाही जाऊ शकली मुलगी? नाही जाऊ शकली. मग तिला पण टेन्शन आलं ना, कमसे कम 18 ते 20 वर्षाची मुलगी, आपले आईबाबा एवढे कष्ट करते न, असं हे झालं नुकसान, मग ती पण नाही सहन करू शकली. तर मग तिचा अभ्यासावर थोडासा परिणाम पडला. शासनाची योजना जी आहे ती तुम्ही जे गरीब शेतकरी आहे त्यांचं उत्पन्न वाढावं याच्यासाठी आहे. उत्पन्न वाढण्याऐवजी उलटं होऊन बसलं. हो सर, उलट म्हणजे घ्यायचंच नाही ते. आता शासनाने दिली तर नको? नाही, आता नाही घेणार सर. आमचे नुकसान जे झालं ते भरून द्या आम्हाला. आम्ही नाही, आणि इथे पुण्याची टीम वगैरे आली होती बघायसाठी, तर ते पण बोलून गेले की नाही आपण यांना 10 बकरा परत देऊ पुन्हा अजून म्हणून. पण त्यांनी आम्हाला मदत तर दिलीच नाही आणि काहीच दिलं नाही. मग असे ते दीपक सरांनी वगैरे यांनी त्यांनी थोडीशी मदत करून मग ते ठेकेदारांना भेटले वगैरे, त्यांनी फक्त आम्हाला 2-3 बकऱ्याची मदत म्हणून दिली बस. मग त्याच्यानंतर काहीच दिलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.